काय म्हणाले? कन्फर्म नाही का अजून? कशाची सुट्टी मॅम? आहे असणार आहे, पण अजून सूचना आल्याशिवाय सांगता येत नाही. पण आहे हे माहिती आहे. कशाची मॅम? आहे काहीतरी कामानिमित्त आहे, कॉलेजचं काहीतरी काम आहे, त्यानिमित्त आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करून घ्यायचे आहेत. प्रत्येकाला विषय दिले जातील. आता फॉर कधी आहे एक्झाम्पल मॅम? दुसऱ्या तर डिव्हिजन मध्ये नुसतं ग्रुप केलाय मॅडम प्रोजेक्ट. हा मग त्या ग्रुपनी आपले पण सब्जेक्ट हे आहेत, काय म्हणतात त्याला, त्या ग्रुपनीच आपल्या पूर्ण करायचे. 5 जण, आता तुम्हाला रोल नंबर वाईज 5 जण दिलेले असतात, तर त्यांच्यामध्ये एक विषय दिला जातो. फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट कसा असतो. असे ग्रुप पाडलेत इजे मध्ये, इजेच्या सरांकडून घेतलेला आहे. त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून सब्जेक्ट सिलेक्ट केले. तर 5 जणांचा एक ग्रुप केला आहे. स्क्रीनवरती दिसतंय का? हा येस मॅम. प्रिपेरिंग मला क्लिअर दिसत नाही. ओके. आता हा दिसतोय. मग 5 जणांना, सुरुवातीच्या 5 जणांना काय दिलंय, तर ते बुकलेट वगैरे तयार करायचं आहे. कशाचे? इन्व्हायरमेंटल इश्यूज, ज्या पेपरामध्ये न्यूज येतात, आपल्या पर्यावरणाचा ह्रास होते किंवा पर्यावरणाचं नुकसान कशामुळे होतंय वगैरे, किंवा हे वादळ आलं, म्हणजे जे काय कॅलॅमिटीज आल्यात, मग त्याच्यामुळे जे इश्यू तयार झालेत, त्या इश्यू विषयी एक बुकलेट तयार करायचं आहे. प्रिपेरिंग अ बुकलेट ऑफ न्यूज बेस्ड ऑन इन्व्हायरमेंटल इश्यूज, तो एक झाला. दुसरा काय? प्रिपेरिंग अ बुकलेट ऑन मॅम टाइप्स ऑफ, तुम्ही विषय सांगताय काय? म्हणजे सांगते, विषय सांगते तुम्हाला, पण ते ग्रुप वाईज असणार आहे तुमचा. मॅम ती पीडीएफ पाठवत ना तुम्ही ग्रुपवर? पाठवते की, पण ते नाव वगैरे आहे ना, ते मला कट करावे लागतील. फक्त हे सब्जेक्ट आहेत तुमचे, ते मात्र सेम असणार आहेत. हे दुसऱ्या बहुतेक आय थिंक इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन त्या विद्यार्थ्यांची ही नाव आहेत. पण तुमचे ग्रुप जसे पाडले त्या सेम ग्रुपला हे सब्जेक्ट असणार आहेत आपल्या इंग्लिशसाठी. मग ग्रुप नंबर पहिला, तर त्याच्यासाठी हा सब्जेक्ट प्रिपेरिंग अ बुकलेट ऑफ, म्हणजे मी पाठवते पीडीएफ, पण तुम्हाला ओनली तोंड ओळख सांगते म्हणजे कुठलं काय आहे ते. नंतर दुसऱ्या ग्रुपसाठी प्रिपेरिंग अ बुकलेट ऑन टाइप्स ऑफ स्पीचेस, कालच शिकवलेलं आहे आपलं, म्हणजे तर ते कोणते कोणते स्पीचेस आहेत, काय आहेत, आणि त्याचं एक सॅम्पल लिहायचं आहे. ऍटलिस्ट मिनिमम तुमचं 10 पेजेसचं ते प्रोजेक्ट पाहिजे. नंतर डिस्क्रायबिंग एनी 5 टेक्निकल ऑब्जेक्ट, म्हणजे कम्प्युटर, स्मार्टफोन, आणखी कुठले वॉशिंग मशीन असेल, नंतर स्मार्टफोन असेल, किंवा जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत टेक्निकलचे आता सध्या, त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही 5 उपकरणांवरती डिस्क्रिप्शन लिहायचं आहे एका ग्रुपला. नंतर दुसऱ्या ग्रुपला काय असेल, प्रिपेरिंग 5 क्रॉसवर्ड पझल विथ स्ट्रक्चर, म्हणजे हे जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. क्रॉसवर्ड पझल माहिती का तुम्हाला काय असतं ते? शब्द कोड पेपर मधले सोडवलेत का कधी तुम्ही? येस मॅम. हो. ते प्रिपेअर करून, म्हणजे 5 शब्द कोडे तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत सगळ्या ग्रुपने, आणि ते लिहून काढायचे आहेत. बनवायचे का? हो, तुम्हाला गुगलवरती इझिली मिळून जातील. नंतर प्रिपेरिंग अ बुकलेट, हे आपल्या मायक्रो प्रोजेक्ट साठी हा सब्जेक्ट आहे. मॅम तिथं आमच्या क्लासचे नाव टाका. हो टाकते, तेच ना. पण फक्त म्हणजे आता 1 नंबरचा जो ग्रुप आहे तुमचा 5 स्टुडंटचा, त्याच्यासाठी हा 1 नंबरचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टची नावं तरी दिसत आहेत ना, 1 नंबरचा, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर अशी. येस मॅम. मग मग त्यातला क्रमांक टाकला तरी चालेल. हा. नंतर प्रिपेरिंग अ बुकलेट टू आयडेंटिफाय डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच फ्रॉम न्यूज इन डेली न्यूजपेपर. पार्ट्स ऑफ स्पीच कोणते कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? हो. येस. पार्ट ऑफ स्पीच, मग काय त्यातले 50 पार्ट्स ऑफ स्पीच वगैरे लिहून काढायचे. नंतर प्रिपेरिंग अ बुकलेट बाय इंटरव्ह्यूइंग अ सक्सेसफुल पर्सन, एखाद्या सक्सेसफुल खूप यशस्वी व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि ते लिहायचं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांनी कसं यश मिळवलं, त्यांना काय अडचणी आल्या, काय वगैरे वगैरे, तुम्ही काय प्रश्न ते प्रश्न पण लिहायचे, त्याची उत्तरं पण लिहायची. नंतर प्रिपेरिंग अ बुकलेट अबाउट कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन सायंटिस्ट, हे तर सोपं आहे, म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान ते लिहायचंय. नंतर प्रिपेरिंग शॉर्ट बुकलेट म्हणजे काय मॅम? बुकलेट म्हणजे पुस्तक तयार करायचे. बुकलेट म्हणजे एक छोटस, एक 10-15 पेजेसचं बुक, त्याला बुकलेट म्हणतात. थोडक्यात तुम्हाला जे असतं प्रोजेक्टसाठी तुम्ही तयार करता सगळे पेजेस एकत्र करून, दॅट इज कॉल्ड एज बुकलेट. पीपीटी थ्रू केलं तर? पीपीटी थ्रू केलं तर
मला वाटतं तुम्ही तुम्हाला सरांनी काय सांगितलंय का म्हणजे अगोदरच्या सरांनी की असं ग्रुप करून तुम्ही राईट करायचंय का पीपीटी करायचे? मॅम काय नाही अजून काहीच नाही काल सांगितलं नुसते संध्याकाळी पीडीएफ पाठवली. हा मग ठीक आहे. संध्याकाळी पीडीएफ पाठवते का तुम्हाला? मग ते तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही पीपीटी करा का तुमच्या हँडरायटिंग मध्ये लिहा. त्याच्यामुळे आताच काही हे करू नका. तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगितलं जाईल. नंतर मी फक्त आता तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते असतात त्याची आयडिया देते फक्त. आणि पाठवतील. प्रिपेरिंग शॉर्ट हा ठीक आहे हे पाठवते. वाटलंच तर हे आता क्रॉप करून जर तुम्हाला ग्रुप तर काढलेले आहेत. मग त्या ग्रुप वाईज फक्त हे सब्जेक्ट अच्छा. डिवाइड करून तुमचे किती ग्रुप झालेत? 1 नंबर ग्रुपचे कोण कोण विद्यार्थी आहेत इथे? पहिल्या ग्रुपचे. त्यांच्यासाठी हा पहिला सब्जेक्ट असणार आहे. वाटलं तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही. मारलाय 14 ग्रुप आहेत मॅडम. हा 14 ग्रुप आहेत. इथे स्क्रीनशॉट किती आहेत? घेतलाय मी. हा ठीक आहे. तरी पण पाठवा स्क्रीनशॉट मॅम. काढ. हो तरी पण पाठवते. ते नाव फक्त क्रॉप करायचे दुसरं काही नाही. तुम्हाला ग्रुप तर पाडून दिलेले आहेत. त्या ग्रुप वाईज फक्त त्याचा विषय आहे. नंतर प्रिपेरिंग अ शॉर्ट समरी ऑफ 2 बुक्स रीड. तुम्ही जे काही पुस्तकं वाचलेली आहेत त्याच्यापैकी 2 पुस्तकांची माहिती लिहायची आहे शॉर्टकट मध्ये. शॉर्ट समरी लिहायची आहे की त्या पुस्तकात काय आहे, कशाविषयी ते पुस्तक आहे, ते पुस्तक आपल्याला काय सांगतं, असं 2 बुक्स वरती त्यांची समरी लिहायची आहे. पूर्ण बुक लिहायचं नाही. थोडक्यामध्ये त्या पुस्तकाची पूर्ण पुस्तकाची माहिती थोडक्यात सांगता आली पाहिजे तुम्हाला तेवढं. प्रिपेरिंग अ कॉलेज युजिंग इडियम्स अँड देअर यूज इन सेंटेन्स. इडियम्स वगैरे माहिती आहे ते फक्त वर्कबुक मधल्या किंवा कुठेही इतरत्र तुम्हाला मिळून जातील पुस्तकामध्ये इडियम्स आणि त्यांचे सेंटेन्स मध्ये यूज. आपल्या वर्कबुक मधल्या जरी तुम्ही सगळ्या लिहिल्या तरी होऊन जाते इडियम्स. नंतर प्रिपेरिंग अ लिस्ट ऑफ 15 sentences from newspaper and identifying tense in them. म्हणजे आता न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपर मधल्या वाक्य आहे त्या वाक्यातला टेन्स कोणता आहे. बस अशी 50 वाक्य लिहा आणि ते टेन्सचे नाव लिहा. ही ह्या टेन्स मधले वाक्य आहे. नंतर प्रिपेरिंग अ लिस्ट ऑफ ते झालं. कन्वर्ट द सेंटेन्सेस फ्रॉम द न्यूजपेपर आर्टिकल फ्रॉम द डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे आता न्यूजपेपर मध्ये एखादी बातमी असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच जर असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करा. असे सेंटेन्सेस तुम्ही लिहून काढा. आता डायरेक्ट स्पीच मध्ये एखादं वाक्य आहे तर तेच तुम्ही इनडायरेक्ट करा आणि तेच लिहून काढा तुमच्या प्रोजेक्टच्या ह्याच्यामध्ये. आणि लास्टचं कोणतं आहे? प्रिपेअर अ बुकलेट ऑफ 40 कोलोकेशन. 40 कोलोकेशनचं एक म्हणजे प्रोजेक्ट तयार करा. 40 कोलोकेशन लिहा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये. असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. सोपे आहेत. लिहू शकता. इडियम्स, कोलोकेशन्स, डायरेक्ट, इनडायरेक्ट वगैरे ते तर तुम्हाला शिकवलेलंच आहे. कोलोकेशन्स आहे असं वर्कबुक मधले लिहिले तरी चालतील. इडियम्स आहे अशा वर्कबुक मधले लिहिले तरी चालतील. 40-50 होतात का ते चेक करा. होतात का 40-50? जास्त होतील. अशा पद्धतीने हे विषय आहेत. आता आपण 3 पॅसेजला वगैरे सुरू करू आणि हे स्क्रीनशॉट मारून घ्या. अदरवाईज मी पाठवतेच तुम्हाला क्रॉप करून वगैरे ते. फक्त इथे नावं तुमची क्रॉप आहेत. तुमचे ग्रुप तर पाडलेले आहेत ऑलरेडी सरांनी. तुमचे सीसीनीच पाडलेत ना? ठीक आहे. मॅम कुठल्या ग्रुप मध्ये 4 आहेत मुले, कुठल्या 5 आहेत? ते सांगितलं नाही का तुम्हाला? अरे काय सुरू आहे? माईक म्यूट करा. क्रिकेट. रोहित काय भारी विद्यार्थी आहेत बघा. क्रिकेट खेळत लेक्चर अटेंड करतायत. किती सिरियस ओ आहेत नाही मॅम, अभ्यासाविषयी. मी नाही. मी नाही दुसरं कोण. कोण कोण आहे? थांबा 1 मिनिट नाव लिहून घेते. कोण कोण होतं रे? रोहित पवार. अजून कोण होतं? अरे सिरियसली घ्या जरा. ठीक आहे. आपण सुरू करूयात. युनिट नंबर 2 कॉम्प्रिहेन्शन युनिट. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, अंडरस्टँडिंग. तुम्ही जे काही आताचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये स्टोरी कशाविषयी आहे, काय आहे, त्याच्यामधून तुम्ही काय घेतलं, बस त्याच्याविषयी पॅसेज आहे. पॅसेजचं नाव काय आहे? युनिट शिवाज ब्लेसिंग. शिवाज ब्लेसिंग बाय आदित्य शर्मा. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाते शिवाज ब्लेसिंग कुणी लिहिला?
त्या लेखकाचं नाव काय? तर आदित्य शर्मा यांनी शिवाज ब्लेसिंग हा लेसन लिहिला. मग काय आहे ह्या लेसन मध्ये? तर याच्यामध्ये एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि त्यानं म्हणजे खूप कष्ट करून कसं यश मिळवलं, त्यानं कुठल्या कुठल्या संकटांना सामना केला, काय काय करत होता तो काम. वयाच्या 10व्या वर्षापासून तो पेपर विकण्याचं काम करत होता. नंतर त्यानं मग त्याला कोण भेटले? तर त्याला एक कृष्णा वेदव्यास असणारे सद्गृहस्थ भेटला. खूप श्रीमंत होते ते आणि काइंड होते. खूप चांगले जेंटलमॅन होते. त्यांच्या सपोर्टने हा खूप पुढे गेला आयुष्यामध्ये. जो हा एन शिवा कुमार होता. त्याचे आई-वडील खूप गरीब होते. त्याची बहीण आणि तो स्वतः आईने बनवलेला हार काय करायचे, ट्रॅफिक सिग्नल वरती वगैरे विकायचे. नंतर हा पेपर टाकायचा 150, 200, 100, 150 घरी तो स्वतः पेपर टाकायचा सकाळी-सकाळी. खूप काम करायचा. त्याचे वडील होते ते लॉरी ड्रायव्हर होते, पण सध्या त्यांच्याकडे काही काम नव्हतं. त्याच्यामुळे ते घरीच होते. मग आईला फुलं वगैरे देऊन ते दोघं हार बनवायचे आणि नंतर मग ते विकायचे. अशा पद्धतीने तरी पण त्यांचं खूप म्हणजे खूप असं दररोजचं जेवण वगैरे ते बनवण्यासाठी सुद्धा जास्त पैसे नसायचे. खूप तंगी असायची पैशांची घरी आणि अशातच हा खूप हुशार होता आणि त्याला मोठ्या शाळेमध्ये टाकलं होतं. ICSE पॅटर्नच्या शाळेत टाकलं होतं. मग त्याची फी भरायची त्याच्याकडे पैसे नव्हते. मग हा खूप काम करायचा. मग एके दिवशी तो एका माणसाला भेटला. त्याचं नाव होतं कृष्णा वेदव्यास आणि त्याला म्हटलं की "सर मला माझ्या स्कूलचे पैसे तुम्ही भरू शकता का? मी तुमचं सगळं काम करतो, तुमची कार धुतो." मग ती मग कशा पद्धतीने मदत करतात वगैरे ही अशी स्टोरी आहे. ठीक आहे. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का सर्वांना? लक्ष द्या. Yes, ma'am. ठीक आहे. 14 years old N. Shiva Kumar was delivering newspaper early one morning. The 8th standard student was deeply troubled. It was the start of the academic year and his father, an out-of-work lorry driver, did not have rupees 15,000 to pay his annual fees. म्हणजे बघा एक 14 वर्षाचा मुलगा एका सकाळी तो पेपर डिलिव्हरी करत होता आणि द 8th स्टँडर्ड स्टुडंट मग तो कितीत होता? 8वीत होता. वॉज डीपली ट्रबल्ड खूप अडचणीत होता तो. इट वॉज द स्टार्ट ऑफ द अकॅडमिक इयर अँड हिज फादर अँड आउट ऑफ लॉरी ड्रायव्हर पण नुकतंच त्याचं 8वीचं वर्ष अकॅडमिक इयर सुरू झालं होतं आणि त्याचे वडील जे की लॉरी ड्रायव्हर होते पण सध्या त्यांच्याकडे काही काम नव्हतं. आउट ऑफ वर्क म्हणजे सध्या त्यांच्याकडे काही काम नव्हतं पण ते असताना व्यवसायाने लॉरी ड्रायव्हर होते. लॉरी ड्रायव्हर चालवायचा व्यवसाय करत होते. पण सध्या त्यांच्याकडे काही काम नव्हतं. मग ते त्याची अकॅडमिक इयरची 15,000 फी आहे. ती भरायला कॅपेबल नव्हते किंवा म्हणजे त्यांच्याकडे नव्हते ते पैसे तेवढे भरण्यासाठी. त्याच्यामुळं हा जो होता तो खूप टेन्शन मध्ये होता. कोण? एन शिवा कुमार. सो शिवा वॉज अफ्रेड ही वुड नॉट बी एबल टू कंटिन्यू हिज स्कूलिंग. मग त्याला त्याच्यामुळे भीती वाटायची की तो आता शिकू शकतोय का नाही, कंटिन्यू करू शकतोय का नाही, कारण वडिलांजवळ तर फी भरण्यासाठी पैसे नाहीत. देर वॉज नो बडी ही कुड आस्क फॉर सो मच मनी. मग असं कोणीच नव्हतं की तो त्याला विचारू शकेल की मला पैसे देता का किंवा मला पैसे माझ्यासाठी पैसे भरा, माझी स्कूलची फी भरा असं म्हणणाऱ्या जवळचं असं त्याचं कोणीच नव्हतं. ॲज शिवा वॉज अबाउट टू टॉस अ न्यूजपेपर इनटू अ बंगलो. त्याच्यामुळे तो काय करत होता? न्यूजपेपर विकायचं काम करत होता. ही स्पॉटेड इट्स अ न्यू रेसिडेंट अ फाईन लुकिंग मॅन नेम्ड कृष्णा वेदव्यास. लक्षात ठेवा त्याला एक म्हणजे कृष्णा वेदव्यास नावाची एक व्यक्ती त्याच्या दृष्टिक्षेपात पडली आणि त्याला वाटलं की तो काय करत होते? ते कृष्णा वेदव्यास वॉशिंग हिज कार. त्यावेळेस ते त्यांची कार वॉश करत होते. इन हिज डिस्प्रेशन समथिंग प्रमोटेड शिवा टू गेट ऑफ द बायसिकल अँड टॉक टू मिस्टर कृष्णा. म्हणजे मग तो इतका टेन्शन मध्ये होता की अचानकच त्यानं सायकलवर उतरला आणि त्या कृष्णा वेदव्यास कडे गेला, जे की काय करत होते? कार धुत होते. डिसेप्रेशन म्हणजे निराशा, टेन्शन मध्ये होते ते आणि त्याच्यामुळे तो खाली उतरला आणि त्या कृष्णा वेदव्यास कडे गेला बोलायला. आता ते काय म्हणतात बघा. तो कृष्णा वेदव्यास कोण होते त्यांनी मध्ये सांगितले की ही गेट ऑफ हिज बायसिकल अँड टॉक टू मिस्टर कृष्णा देन अ 40-year-old फादर टू अ 5-year-old म्हणजे एक 40 वर्षाचा गृहस्थ जो की 5 वर्षाच्या मुलाचा वडील आहे आणि अजून कोण आहे तो? हिज मॅनेजर ऍट अ ब्रँड कन्सल्टिंग फर्म. एका कन्सल्टिंग फर्मचा तो एक मॅनेजर आहे. कृष्णा वेदव्यास कोण आहे? तर एका 5 वर्षाच्या मुलाचा वडील आहे आणि
एका ब्रँड कन्सल्टिंग फर्मचा तो मॅनेजर आहे, जो की कृष्णाला त्या एन शिवाकुमारला काय करताना दिसला, कार धुताना दिसला आणि त्याच्यामुळे तो त्याला बोलायला सायकलवरून खाली उतरला आणि काय म्हणतोय पहा, सर आय ऑल्सो वॉश कार इन द मॉर्निंग. शिवा टोल्ड कृष्णा, सर मी कार सुद्धा धुतो सकाळी सकाळी. अचानकच जाऊन तिथं म्हटला, मे आय वॉश युअर कार, मग मी तुमची कार वॉश करू शकतो का? इयर्स आली. तिथूनच मग त्याच्या अगोदरचा जीवनाविषयी लगेच माहिती सांगायला सुरुवात केली. इयर्स आली. शिवाज मदर हॅड सोल्ड मच ऑफ हर ज्वेलरी टू गेट हिम इनटू मारुती विद्यालया अँड इंग्लिश मीडियम ICSE स्कूल नॉट फार फ्रॉम देअर होम. म्हणजे खूप वर्षापूर्वी, खूप म्हणजे खूप नाही पण काही वर्षांपूर्वी त्याच्या आईला तिचे दागिने विकावे लागले होते. कशासाठी? तर याच्या फीसाठी. आणि त्याला इंग्लिश मीडियम मध्ये घातलं होतं, ICSE स्कूल. ICSE चा लॉंग फॉर्म माहितीये का तुम्हाला? CBSE, ICSE टाइप ऑफ स्कूल आहेत. ICSE खूप चांगलं ब्रँडेड स्कूल आहे. ICSE चा लॉंग फॉर्म काय सांगा बरं, काय असू शकेल? CBSE माहिती का? CBSE स्कूल कॉन्व्हेंट. तुम्ही आला पण असाल. कोण आहे आपल्या इथं CBSE पॅटर्न मधून आलेलं कोण आहे? मी होतो मी मध्ये. नाव काय तुमचं? सुहेब. तुम्ही पहिल्यापासून होता का कॉन्व्हेंटला? CBSE ला? नाही 5th पर्यंत होतो. पर्यंत होता. चांगले. CBSE ICSE म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन स्टँडर्डचं होतं, पण त्याची फी खूप होती आणि त्याची जे की स्कूल त्याच्या घराजवळच होतं. गुड एज्युकेशन फॉर शिवा. His parents reckoned was their only hope. Quite unlike his well-to-do classmate, Shiva had started delivering newspaper by age 10. वयाच्या 10व्या वर्षापासून कधीपासून त्याला न्यूजपेपर विकायला सुरू केलं? वयाच्या 10व्या वर्षापासून. हे मी सांगते ना, सांगताना नीट ऐका. तुम्हाला क्वेश्चन आन्सर नंतर पाठ करायची सुद्धा गरज लागणार नाही, कारण याच्यातूनच म्हणजे त्याची किती फी होती, त्याला कोण भेटलं, नंतर त्यानं किती वर्षापासून म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून पेपर विकायला सुरुवात केली, त्याच्या आईनं कशासाठी दागिने विकले, कुठल्या स्कूलमध्ये त्याला घातलं होतं, हे बारीक शिकवतानाच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला नंतर जास्त एक स्पेशली पाठ करायची गरज लागणार नाही, व्यवस्थित जर लक्ष देऊन ऐकलं तर. मग त्या स्कूल मधले जे विद्यार्थी होते बाकीचे त्याचे क्लासमेट, ते चांगल्या फॅमिली मधून होते आणि त्याच्यामुळे त्यांना काम करायची गरज नव्हती. पण याची फॅमिली पुअर असल्यामुळे ह्याला काम करायची गरज होती. त्याच्यामुळे त्याने वयाच्या 10व्या वर्षापासून पेपर विकायला सुरुवात केली. आणि नंतर काय, म्यूट करा माईक प्लीज. एकतर खेळा तुम्ही. कोण आहे रे ते? माईक अनम्यूट असला तर मला हे प्रथमेश बागल. प्रथमेश बागल. क्रिकेट खेळायला जावा तुम्ही प्लीज. प्रथमेश, बाकीच्यांना डिस्टर्ब होतंय. एक्झाम जवळ आली, हे काय लावले तुम्ही? He now had a route that catered to 100 homes, which brought in Arias 150 a month. आणि त्यानं मग अशा 100 घरांमध्ये पेपर द्यायचं काम करत होता आणि ज्याच्याकडून त्याला महिन्याकाठी 150 रुपये मिळत होते. बघा, एवढं राबून त्याला फक्त 150 रुपये मिळत होते. हिज फादर नागेंद्र. सांगा, त्या शिवाकुमारच्या वडिलाचं नाव काय आहे? नागेंद्र. हिज फादर नागेंद्र, who drove a company lorry, now bought flowers that his wife strung into garland. म्हणजे आता त्यांना काम नसल्यामुळं, जे की लॉरी ड्रायव्हर होते पण आता काम नसल्यामुळे काय करत असतात, ते काय करत होते, फुलं आणत होते. ज्या फुलांचा त्याची बायको हार बनवत होती. स्ट्रंग म्हणजे गुंफणे, इंटू गार्लँड. शिवा अँड हिज एल्डर सिस्टर. मग ते हार काय करायचे? शिवा आणि त्याची एल्डर सिस्टर, तिचं नाव काय आहे? योगेश्वरी. ते काय करायचे मग? हु वेंट अ लोकल गव्हर्नमेंट स्कूल. जी म्हणजे हा चांगल्या स्कूलमध्ये होता का, तर हा हुशार होता आणि त्याच्या कुटुंबाच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होता की यानं जर शिकला, चांगल्या जॉबला लागला तर आपलं घरचं म्हणजे प्रगती होईल, आपल्याला चांगलं साधन मिळेल, आर्थिक साधन. पण त्याची जी बहीण होती, तिचं नाव योगेश्वरी, जी की ह्याच्यापेक्षा मोठी होती, तर ती लोकल गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत होती. आणि मग तिच्या आईने बनवलेले हार, शिवा आणि त्याची बहीण योगेश्वरी, हे दोघं काय करायचे? कुठे विकायचे? ट्रॅफिक सिग्नल वरती आणि दुसऱ्या प्लेसेस वरती ते हार विकायचे. कधी? त्यांच्या स्कूलचं टायमिंग संपल्यानंतर.
डिस्पाइट ऑल द हार्ड वर्क, मग हे सगळं काय काय करायचं, पेपर विकायचा, त्याचे वडील आई वडील हे काय करायचे, हार बनवायचे, नंतर हे दोघं विकायचे, एवढे सगळे कामं करून सुद्धा तेवढे पैसे त्यांच्या घरी पुरत नसायचे. त्यांची आर्थिक कंडिशन खूप म्हणजे परिस्थिती खूप हालाकीची होती. देन यू आर टू यंग टू वॉश कार्स अँड डिलिव्हर पेपर्स, सेड कृष्णा. मग त्यांनी म्हणजे अगोदर लगेचच मधूनच त्यांनी त्याच्या पहिल्या लाईफ विषयी सांगायला सुरुवात केली आहे आणि लगेचच मग कृष्णा आणि तो जे कॉन्व्हर्सेशन त्यांचं सुरू होतं ते आता कंटिन्यू केलं आहे. मग तो कृष्णा वेदव्यास जो व्यक्ती आहे तो शिवाला काय म्हणतो की यू आर टू यंग टू वॉश कार्स अँड डिलिव्हर पेपर्स, सेड कृष्णा. तू खूप लहान आहेस न्यूजपेपर विकण्याकरता किंवा आवाज Why do you do this work? मग का करतोस? शिवा ended up telling Krishna about his family situation. आणि मग शिवा त्याच्या घरची परिस्थिती आहे काय प्रॉब्लेम आहे का? आवाज अडकतो. माझा आवाज येतोय का क्लिअरली? माझा आवाज येतोय का? ब्रेक होतोय का? आता येतोय का व्यवस्थित? येस मॅम. शिवा काय करतो त्या कृष्ण वेदव्यासला त्याच्या घरची सगळी परिस्थितीची कहाणी सांगतो की म्हणजे ते खूप गरीब आहे वगैरे अशा प्रकारचं. मग दुसऱ्या दिवशी अनदर डे soon afterwards he also spoke of his school fees he badly needed. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तो अजून एकदा त्यांना भेटतो आणि सांगतो की त्याला स्कूल फी भरायची आहे आणि त्याला स्कूल फी भरण्यासाठी पैशाची खूप गरज आहे. इफ आय डोंट डिपॉझिट 15,000 आय विल बी स्ट्रक ऑफ द रोल्स. आणि जर मी ते 15,000 भरले नाहीत फी तर मला शाळेतून काढून टाकलं जाईल. देन द डिसेपरेट बॉय ऍडेड कुड यू प्लीज पे इट. मग तो कृष्णाला काय म्हणतो प्लीज तुम्ही ती फी भराल का. मग कृष्णा काय म्हणतो म्हणजे ते कृष्ण वेदव्यास आहेत ते काय म्हणतात बट आय डोंट इवन नो यू. मला माहित नाही की तू काय आहेस किंवा मी तुझी माझ्याशी पूर्णपणे ओळख नाहीये, मी कशी ती भरू शकतो. कृष्णा रिप्लाय taken aback by the unexpected request, why don't you check me out my school. तुम्ही काय माझ्याकडे डायरेक्ट पैसे देऊ नका, तुम्ही मी काय बोलतोय हे पडताळण्यासाठी माझ्या स्कूल मध्ये जाऊन चेक करा ना, असं तो म्हणतोय शिवा. हिज आईज फिक्स्ड ऑन कृष्णा विथ होप. आणि त्याच्यामुळं खूप आशेने तो कृष्णाकडे बघत होता. You need not give the money to me. तुम्ही माझ्याकडे पैसे देऊ नका डायरेक्ट. यू कॅन गिव्ह इट टू माय स्कूल सो दॅट आय मे कंटिन्यू विथ माय स्टडीज. तुम्ही डायरेक्ट जावा माझ्या स्कूल मध्ये माझी मॅडम आवाज ब्रेक होतोय. माझी फी भरा, मी तुम्हाला माझ्या हातात डायरेक्ट पैसे सुचतो आणि रेंजच नाही आता मी काय करू. थोडा पण आवाज येत नाही. आता येतोय का? येतोय टीचर. येस मॅम. आज काय माहित कॉलेजचं वायफाय पण बंद आहे त्याच्यामुळे माझा प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि ते पण बंद म्हणजे सारखं हे होते ब्रेक होते. बाहेर येऊन शिकवलं तर तुम्हाला सगळा आवाज येईल डिस्टर्ब होते. ठीक आहे आतापर्यंत मी काय सांगितलं ते सांगाल का मला. म्हणजे काय आहे आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं ते सांगा कोणीतरी. स्टोरी मराठीत सांगा प्रॉब्लेम नाही सांगा. त्या मुलाचं नाव काय आहे, त्याला अडचण काय होती, तो कुणाला भेटला, त्या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन काय आहे ते सांगा. सांगा सोय. माईक ऑन आहे कोणाचं? माईक ऑन कोणाचं आहे बघा बरं चेक करा कारण मी स्क्रीन जावी लागते लगेच. तुमचं मॅम तुमच्या पाठीमागचा आवाज येतो. हा मग ते रेंज नाही म्हणून बाहेर आले मी आणि ते छोटी मुलं खेळत आहेत त्याच्यामुळे आवाज येतोय. शिवा कुमारची स्टोरी सांगा मग. सांगा
सांगा आतापर्यंत तो काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्यानं कोणाला भेटला, त्याच्या घरची परिस्थिती. आता 27 कोण सांगू शकतो? इकडे इकडे वर यश महाजन. यश महाजन प्लीज तुमचं माईक म्यूट करा. यश महाजन. नाही सोलापूरला घेतलं ते आपल्या सोलापूर सेमच आहे तुम्ही कोण आहे उमराणी? यश महाजन. यश महाजन प्लीज 77 माईक. बापरे काय करण्यात आता. 88 हे कोणाकडे तरी ते यशचा फोन असेल तर फोन करून सांग. आता आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? येस मॅम. येस हा, मॅम. मग तो शिवा आहे तो कृष्णा वेदव्यासला सांगतो की माझी परिस्थिती खूप खराब आहे, माझ्या शाळेसाठी जी फी तुम्ही भरू शकाल का? मग कृष्णा म्हणतो की मी तुझ्यावर का विश्वास ठेवू, तुझी आणि माझी जास्त ओळख पण नाहीये. मग शिवा म्हणतो की तुम्ही काय करा, माझ्या हातात डायरेक्ट पैसे देऊ नका, तुम्ही माझ्या शाळेत जावा, माझ्याविषयी चौकशी करा आणि मग शाळेमध्ये माझी फी तुम्ही स्वतः भरून या, माझ्या हातात पैसे द्यायची गरज नाही, पण प्लीज तेवढी माझी फी भरा, म्हणजे माझं वर्षाचं नुकसान होणार नाही. मग खरोखरच तो कृष्णा दुसऱ्या दिवशी काय करतो की शिवाच्या स्कूलमध्ये जातो आणि तिथं तो तिथल्या शिक्षकांशी आणि प्रिन्सिपलशी भेटतो आणि त्यावेळेस त्याला समजतं की खरंच हा त्या स्कूल मधला टॉपर विद्यार्थी आहे आणि त्याची फी तो सध्या भरू शकत नाही, त्याची कंडिशन खूप वीक आहे, त्याच्यामुळे तो पैसे भरून येतो लगेच. The next day, Krishna went over to Shiva's school, where he met the principal and some of his teachers. He was pleasantly surprised to discover that the boy had always been a topper. Krishna paid the fees. That evening, Shiva went over to thank Krishna. आणि मग त्या संध्याकाळी शिवाला समजतं की याने पैसे भरले त्या सरांनी, म्हणून ते मग त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी त्यांच्या घरी जातो. यू डोंट हॅव टू डू दिस स्मॉल जॉब फ्रॉम नाव. मग तो कृष्णा काय म्हणतात की असं म्हणतात की तुला काही अशी जॉब करायची गरज नाहीये, आता मी फी भरली तुझी, जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज, तू फक्त आता तुझ्या स्टडीवरती फोकस कर. आय विल कीप पेइंग फॉर युअर फीज, आणि मग मी तुझी फी भरत जाईल नेहमी. कृष्णा टोल्ड हिम, असं तो कृष्णा सांगतो, तुला आता काही काम करायची गरज नाही, मी तुझी फी नेहमी भरत जाईल, तू आता फक्त तुझ्या स्टडीवरती फोकस कर. शिवा लेफ्ट स्माइलिंग नोविंग दॅट द फीज वेअरंट एव्हरीथिंग. त्याला माहित होतं की फक्त हे फीज म्हणजे काही सर्वत्र नाही, कारण त्याला घरचं सगळं भागवण्यासाठी त्याच्या घरच्या म्हणजे परिस्थिती नव्हती की त्याने बसून खावं, कारण त्याच्या वडिलांना पण काम नव्हतं, त्याच्यामुळं ही लेफ्ट स्माइलिंग नोविंग दॅट द फीज वेअरंट एव्हरीथिंग. फक्त फी भरूनच भागत नव्हतं, तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याला काम करावं लागणारच होतं, पण त्याने काही त्यांना सांगितलं नाही, फक्त तो हो म्हणाला आणि गेला. हिज फॅमिली नीडेड कॅश फॉर रेंट. मग त्याच्या फॅमिलीला पैसे कशासाठी लागत होते, रेंट भाड्यासाठी म्हणा, जेवणासाठी म्हणा, अजून दुसऱ्या काही गरजा असतील त्याच्यासाठी. सो ही कंटिन्यूड वर्किंग अँड स्टडिंग जस्ट ॲज हार्ड. त्यानं काय केलं, मग वर्क करायचं आहे ते कंटिन्युअस ठेवलं आणि स्टडी पण करायला सुरुवात केली, ती पण खूप हार्ड स्टडी तो करत होता. माय डे स्टार्टेड ॲट 4. मग तो बघा पहाटे 4 पासून उठायचा. शिवा रिकॉल्स, बट आय मेड शुअर आय फोकस्ड ऑन लेसन इन स्कूल अँड रिवाइज देम ॲट होम. मग तो काय करायचा, स्कूलमध्ये ते लेसन हे करायचं आणि घरी येऊन रिवाइज करायचा, म्हणजे तिथे स्कूल पण करायचा. पहाटे 4 वाजल्यापासून उठून पेपर विकायचा, स्कूल संपल्यानंतर पुन्हा हार विकायचा. बट इट हेल्प्ड हिम कॉम्प्रिहेंड टेक्स्ट बुक चॅप्टर्स इव्हन बिफोर दे वेर टॉट इन क्लास. म्हणजे ते काय करायचं, ज्यावेळेस एखादं लेक्चर जर शाळेमध्ये शिकवायचं आहे तर तो घरी अगोदर वाचायचा, आणि वाचल्यामुळे काय करायचं, त्याला शाळेमध्ये जे शिकवत आहेत त्यावेळेस त्याला समजून जायचं, त्याच्यामुळे त्याला जास्त स्टडी करायची एवढी गरज भासत नव्हती. शिवा टॉपड ही स्कूल, आणि अशा प्रकारे तो त्यावेळेस पण ICSE बोर्ड मध्ये टॉप आला त्यांच्या पूर्ण स्कूलमध्ये. ऍज फॉर कृष्णा ही वॉज गुड ॲज हिज वर्ड, पेइंग फॉर द फीज ऍट द स्टार्ट ऑफ एव्हरी अकॅडमिक इयर. आणि त्याच्यामुळेच त्यानं काय केलं, म्हणजे आपण त्याची फी भरली हे खरंच चांगलं केलं असं वाटायला लागलं, आणि ते वर्ष नंतर तिथून पुढे त्याची फी भरतच राहिले. कृष्णा
who Shiva called uncle. मग शिवा त्यांना कृष्णाला काय म्हणायचा, अंकल म्हणायचा. Had insisted they converse only in English, which Shiva did not spoke at home for more fluently. मग ते कृष्ण अंकल जे आहेत त्यांनी शिवाला आग्रह केला की आपण दोघं फक्त इंग्लिश मध्ये कॉन्व्हर्सेशन करत जाऊ. म्हणजे काय, तर तुझं कॉन्व्हर्सेशन आहे, तुझं इंग्लिश स्पीकिंग आहे ते एकदम फ्लुएंट होईल, जो की तो घरी बोलू शकत नव्हता. त्याच्यामुळे ते म्हटले की आपण दोघं आजपासून इंग्लिश मध्ये बोलायचं. आणि कृष्णाच ऍडवाइस शिवा ऑल्सो ऑप्टेड फॉर सायन्स इन कॉलेज. आणि मग कृष्णा अंकलच्याच ऍडवाइस वरून त्यानं सायन्स साठी ऍडमिशन घेतलं 11वी-12वीला. मीनवाईल शिवाज फादर हायर परचेस्ड अ सेंटर मिनी ट्रक टू बी सेल्फ एम्प्लॉयड गुड्स ट्रान्सफर ड्रायव्हर. गुड्स म्हणजे काय, ह्याच्या अगोदर सांगितलं होतं मी तुम्हाला. गुड्स म्हणजे काय, लाकूड. नाही, गुड म्हणजे लाकूड. गुड्स म्हणजे माल वाहतूक. गुड्स म्हणजे माल. गुड्स कॅरियर म्हणून ते पिकअपवर टमटमवर लिहिलेलं असते, म्हणजे मालाची वाहतूक करणार ते वाहन. मग त्याच्या वडिलांनी काय केलं, हायर केलं म्हणजे भाड्याने घेतलं एक छोटासा ट्रक, मिनी ट्रक, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी. नंतर ही ऑल्सो गेव अप देअर फ्लावर वर्क विच स्प्रेड द चिल्ड्रन टास्क ऑफ peddling garlands. Now after classes Shiva began working late into night as a salesman and electronic shop. मग त्याच्या वडिलांनी ते ट्रक आणल्यानंतर त्यांनी जो गार्डनचा जो त्यांचा व्यवसाय होता तो बंद केला. आणि मग नंतर शिवानी काय सुरू केलं, एक पार्ट टाइम जॉब सुरू केला. कुठं, ऍज अ सेल्समॅन इन इलेक्ट्रॉनिक शॉप्स. मग इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये त्याने सेल्समॅन म्हणून जॉब सुरू केला. विथ नॉट अ मिनिट टू स्पेअर शिवा हॅड टू फॉरगो गेम्स. मग त्याला अशा त्याच्या वयाची जी मुलं आहेत ती व्हिडिओ गेम खेळते किंवा पिकनिक साठी जाते, ते एन्जॉय करतात, तर त्याला एवढा सुद्धा वेळ नव्हता. तो एक टाइम सुद्धा खर्च करत नव्हता, टाइमपास करत नव्हता. काम करायचं, काम झालं की अभ्यास, अभ्यास झालं की पुन्हा काम. One, when his class planned a trip to Kurj, म्हणजे ज्यावेळेस एके दिवशी काय झालं, त्यांच्या क्लासनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी एक ट्रिप अरेंज केली. कुठं, कुर्ग हे एक ठिकाण आहे, म्हणजे दक्षिण भारतातलं एक ठिकाण आहे. which he could not afford. A teacher offered to pay Shiva's excursion fee, but when Shiva happily informed his mother, she refused to accept a favor. मग शिवाला त्याचे शिक्षक म्हटले की चल मी तुझी फी भरतो, आपण म्हणजे सहलीला तू पण चल आमच्या सोबत. तर त्यावेळेस शिवाला आनंद झाला. तो आनंद म्हणजे आनंदी होऊन आईला सांगायला केला की मी पण जाणार आहे, माझे शिक्षक आहेत ते फी भरणार आहेत माझी. पण त्याच्या आईनं नकार दिला. का नकार दिला, तर अशा टाईपचा फेवर नकोय आपल्याला, चांगल्या कामासाठी घ्यायचा आणि अशा मौज मजा करण्यासाठी स्वतःचा पैसा वापरायचा, असं त्याची आई म्हटली. यू मस्टंट इंडल्ज इन एव्हरीथिंग इन एनिथिंग विथ अदर पीपल्स मनी. तू असं दुसऱ्या लोकांनी दिलेल्या पैशावरती असं मजा नाही मारायची. ज्यावेळेस तू स्वतः कमवशील त्यावेळेस मग तू एन्जॉय कर. एन्जॉय युअरसेल्फ व्हेन यू कॅन अफोर्ड इट. कोण म्हणालं, असं त्याची आई म्हणाली. तुम्हाला येऊ शकते हे वाक्य कोण कोणाला म्हणालं, तर त्या शिवाची आई आहे ती शिवाला म्हणाली की एन्जॉय युअरसेल्फ व्हेन यू कॅन अफोर्ड इट. ज्यावेळेस तुला ते परवडेल, ज्यावेळेस तू कमवशील त्यावेळेस तू त्या पैशाने एन्जॉय कर. ऑल अलॉंग कृष्णा रिमेंड हिज गाईड अँड मेंटर. टेक अप आयदर मेकॅनिकल इंजिनियर और कम्प्युटर सायन्स. म्हणजे अशा प्रकारे कृष्णा जे कृष्णा अंकल होते ते त्याचा हेल्प करणारे पण बनले, त्याचे ऍडवायझर पण बनले, त्याचे मेंटर पण बनले, म्हणजे सगळं काही, त्याचे मित्र पण बनले सगळे. म्हणजे त्या कृष्णाचं त्या शिवाचं सगळं काय आहे ते कृष्णा खूप चांगला फ्रेंड बनले, त्याचे ऍडवायझर असतील, मेंटर असतील, गाईड असतील. आणि मग त्यांनी सल्ला दिला. काय सल्ला दिला, तर तू मेकॅनिकल इंजिनियर तर घे नाही तर कम्प्युटर सायन्स तरी घे. देर आर प्लेंटी ऑफ जॉब्स अपॉर्च्युनिटीज देअर. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत जॉबसाठी, असं ते कृष्णा शिवाला म्हणाले. कृष्णा हॅड सजेस्टेड आफ्टर शिवा गॉट इन टू अन इंजिनिअरिंग कॉलेज अँड चूज कम्प्युटर सायन्स. मग 12वी सायन्स केल्यानंतर त्यांनी काय केलं, कम्प्युटर सायन्स म्हणजे चूज केलं. आणि कृष्णा साइंड शिवाज ऍडमिशन फॉर्म ऍज हिज गार्डियन अँड कंटिन्यू पेइंग द फीज. मग आणि तिथून पुढे सुद्धा कृष्णाने सगळं गार्डियन म्हणून म्हणजे त्याचे पालक म्हणून त्या कॉलेजच्या ऍडमिशन पत्रावरती सही केली आणि त्यानं फी भरायचं अजून सुरूच ठेवलं. म्हणजे 8वी पासून ते फी भरत होते आणि तिथून पुढे पण त्यांनी त्याला सहाय्य करायचं किंवा मदत करायची सुरूच ठेवली. At one point, Shiva left his job at the electronic store and started a computer repair service with a friend. मग त्यानं काय केलं बघा, सुरुवातीला पेपर विकत होता, नंतर हार विकत होता, नंतर त्यानं हार विकायचं सोडून दिलं, नंतर एका इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये काम केलं, नंतर
आता त्याने तो पण जॉब सोडून दिला आणि हे शिकत शिकत कम्प्युटर सायन्स शिकत त्याने काय केलं, कम्प्युटर रिपेअर करायची सर्व्हिस जॉईन केली त्याच्या मित्रासोबत. विथ ऑल दिस शी वॉज समटाइम्स रिपोर्टेड लेट फॉर कॉलेज. मग ह्या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी त्याला कॉलेजमध्ये जायला खूप उशीर व्हायचा. तो खूप थकायचा, टायर्ड. ही वुड डज ऑफ इन द क्लास. मग कधी कधी तो इतका थकायचा की क्लासमध्ये झोपी जायचा. क्लासमेट्स गिगल अँड टीचर्स रिब्युक्ड हिम. मग ते शिक्षक रागवायचे, त्याचे बाकी इतर जे क्लासमेट होते त्याच्यावरती हसायचे. मग तो म्हणायचा ओनली आय न्यू व्हॉट वॉज गोइंग ऑन इन माय लाईफ. मग तो म्हणते फक्त मला माहितीये की माझ्या आयुष्यात काय चालू आहे, तुम्ही हसा पण मला माहिती की म्हणजे नाही का जिसपे बीती वो ही जाने. माय फादर स्टक हार्डली मेड एनी मनी अँड आय हॅड टू कीप अर्निंग. आणि मला हे करावंच लागतंय माझ्या कुटुंबासाठी, मला कमवावंच लागतं आहे. तुम्ही हसा, तुमचं काय जाते. मीनवाईल फ्रॉम न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय इन मॉर्निंग शिवा ग्रॅज्युएटेड टू सब एजंट विथ अबाउट 50 कस्टमर्स. त्यानं मग त्याचा जो न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करण्याचा जो व्यवसाय होता त्यानं काय केलं, त्याच्यामध्ये पण सब एजंट सुरू केले आणि म्हणजे असे 50 कस्टमर जे होते तेच एजंट बनवले आणि त्यांच्या थ्रू तो पेपर विकायला लागला जास्त. म्हणजे त्यानं विस्तार केला त्याच्या व्यवसायाचा. हिज प्रिमायसेस जस्ट द फुटपाथ आउटसाइड अ कपल ऑफ शॉप. मग कुठे कुठे ते विकायचे, फुटपाथ आउटसाइडला किंवा मग शॉप्स मध्ये जाऊन. फेअर ही स्टॅक्ड हिज न्यूजपेपर बिफोर द शॉप्स ओपन. म्हणजे जिथं जिथं शॉप्स ओपन आहे त्याच्या समोर जाऊन बसून म्हणजे असे पेपर ठेवायचा आणि तिथं कोणाला तरी विकायला बसवायचं, असं त्याने एजंट तयार केले. हिज अर्निंग इन्क्रीज सबस्टिशियसली बट द वर्कलोड हॅड शॉर्ट अप टू. मग त्याचं इन्कम पण वाढली, पण त्याच्याबरोबर जो कामाचा जो लोड होता तो सुद्धा खूप वाढला. ही वॉज स्टील डिलिव्हरिंग पेपर्स. आणि तरी सुद्धा आता म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगला येऊन तरी सुद्धा तो अजून सुद्धा पेपरच डिलिव्हरीचं काम करत होता. बट ऑल्सो हॅड टू विजिट होम्स अँड ऑफिसेस टू कलेक्ट पेमेंट्स अँड एक्वायर मोर कस्टमर्स. आणि त्याचबरोबर तो काय करत होता, अनेक लोकांच्या घरी आणि ऑफिसमध्ये भेट देत होता, त्यांच्याकडून पेमेंट गोळा करायची आणि आणखी कस्टमर जोडायचं. हे दोन्ही पण तो काम करत होता. शिकत असताना त्याने किती काम करत होतं बघा. म्हणजे 1 मिनिट सुद्धा त्याला विश्रांती घ्यायला वेळ नव्हता. 1 मिनिट सुद्धा तो वायपट खर्च करत नव्हता. वेळ सुद्धा वाया घालवत नव्हता. इतकं त्यानं हार्डवर्क केलं. ऍट वन पॉइंट मग असा एक संधी आली किंवा अशी एक वेळ आली. ऍट द कम्प्युटर फर्म विप्रो सिलेक्टेड हिम ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आफ्टर अ कॅम्पस इंटरव्ह्यू. मग त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा त्या लास्ट इयरला असताना तर विप्रो नावाची एक कंपनी आहे, चांगली वेल नोन कंपनी आहे. त्या कम्प्युटर फर्म म्हणजे त्या विप्रो कंपनीने त्याला जॉब देऊ केलं, ऑफर देऊ केली. मग काय झालं, डोंट गेट टेम्प्टेड बाय द ऑफर कृष्णा टोल्ड. म्हणजे त्या ऑफर मुळे मोहित होऊ नको किंवा त्याच्याकडे आकर्षला जाऊ नकोस. यू विल हॅव अ मच बेटर करिअर इफ यू गॉट इन टू IIM. IIM म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. जर तुला IIM कडे ऍडमिशन मिळलं किंवा IIM कडे तू गेला तर तुला याच्यापेक्षा बेटर खूप चांगलं मिळू शकतं. ह्या ऑफरच्या बळी पडू नकोस तू, ही ऑफर स्वीकारू नकोस. असं कोण सांगतं त्याला, कृष्णा अंकल, जे की त्याला पहिल्यापासून मदत करत आलेले आहेत. मग दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम, यू कॅन मेक इट, कृष्णा केप्ट टेलिंग हिम. नो डाऊट अबाउट दॅट शिवा वॉजंट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. मग हे प्रश्न आहे का, जो माणूस त्याला आतापर्यंत सल्ला मार्गदर्शन करत आला, ज्यानं मदत केली, त्याचा शब्द हा काही खाली पडू देणार होता का, नाही. मग त्याने त्याचं ऐकलं, ही जॉब त्यांनी स्वीकारली नाही. मग त्यानं IIM ला ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मग IIM ला ऍडमिशन घेण्यासाठी एक मोठी परीक्षा होती, कॅट परीक्षा होती. तर त्या कॅट म्हणजे कॉमन ऍडमिशन टेस्ट, लॉंग फॉर्म काय कॅटचा, कॉमन ऍडमिशन टेस्ट. मग त्याच्यासाठी त्यानं म्हणजे त्या कॅटला तो डिझर्व होईल याच्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केला, खूप स्टडी सुरू केला. त्याच्यासाठी कोचिंग क्लास लावून दिला कृष्णाने, त्याची फी सुद्धा त्या कृष्णा अंकलनीच भरली. The IIM, the Indian Institute of Management, that sound like a dream. You can make it, Krishna kept telling. No doubt about that. Shiva wasn't going to let the suggestion. He also, the good man, he began preparing for IIM's common admission test. सांगा IIM म्हणजे काय हे लक्षात म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल. IIM स्टँड फॉर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि CAT म्हणजे कॅट, CAT कॉमन ऍडमिशन टेस्ट. कॉमन ऍडमिशन टेस्ट. आणि ICSE इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. नंतर मग त्याने काय केलं, अभ्यास सुरू केला.
he began preparing for IIM's common admission test. On Krishna's suggestion, he also enrolled in a CAT coaching class. म्हणजे CAT जे ट्युशन लावली त्या CAT परीक्षेसाठी त्यानं. कृष्णा पेड ₹25 म्हणजे त्यावेळेस आय थिंक 2005-6चा हा मुद्दा असेल, किस्सा असेल, तर त्यावेळेस त्यानं 25,000 फी भरली कृष्णा अंकलनी. कुणाची? त्या शिवाची. आफ्टर अटेंडिंग अ फ्यू लेक्चर्स I realized I did not have the time, so I kept taking their notes and old CAT question paper to study at home. मग त्याने काय केलं की त्याला ते CAT कोचिंग मध्ये खूप वेळ चालला. मग त्याला लक्षात आलं की आता आपल्याला एवढा वेळ वाया घालून उपयोग नाही. मग त्यानं काय केलं, सगळ्या नोट्स गोळा केल्या. गेल्या वर्षीचे, त्याच्या अगोदरच्या वर्षीचे जे CAT क्वेश्चन पेपर होते, ते क्वेश्चन पेपर त्याने स्टडी करायला सुरुवात केली. कधी पण बघा, लक्षात घ्या, अगोदरचे जे म्हणजे तुम्हाला कुठली एक्झाम पास व्हायची असेल तर अगोदरचे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन विचारले आहेत रिपीटली, त्याचा स्टडी केला तर खूप फायदा होतो. आणि हाच पॅटर्न त्याने इथं राबवलाय की त्यानं नोट्स पण घेतले आणि प्रिव्हियस इयरचे जे पेपर होते CAT एक्झामचे ते पण त्यानं गोळा केले आणि त्याचा स्टडी घरी सुरू केला त्यानं. हे शिवा, आफ्टर शिवा क्लिअर्ड द CAT रिटन टेस्ट, कृष्णा कॉल्ड हिम होम टू कंडक्ट मॉक इंटरव्ह्यू. मग ते त्यानं काय केलं, त्याच्यामध्ये पास पण झाला. मग पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूची हे असते, कधी पण कुठली पण एक्झाम पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो, मॉक इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि मग त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी कृष्णाने त्याला घरी बोलवलं. चल आपण प्रॅक्टिस करू, मी तुझा प्रॅक्टिस घेतो कसा तू इंटरव्ह्यू देणार आहे ते. अँड टू ट्राय आउट ग्रुप डिस्कशन, मग ग्रुप डिस्कशन वगैरे त्यांनी सुरू केलं. दे स्पेंट अवर्स प्रिपेरिंग, आणि मग त्यांनी खूप असे तास घालवले त्याचं हे करण्यासाठी, प्रिपरेशन करण्यासाठी. कसा इंटरव्ह्यू असतो, कसे क्वेश्चन आन्सर असतात, कसं डिस्कशन केलं जातं, याची सगळी प्रॅक्टिस कोणी घेतली, तर कृष्णाने घेतली. म्हणजे त्या शिवाला एक पद्धतीनं देवच भेटला कृष्णाच्या रूपात, जो की म्हणजे एवढी चांगली माणसं आयुष्यात फार कमी लोकांना भेटतात, जे की सल्ला देतात, इकॉनॉमिकली मदत पण करतात, काहीही हेतू न ठेवता, कुठल्याही म्हणजे निस्वार्थीपणे. मग हा शिवा खरंच लकी होता की ज्याला हे कृष्णा भेटला. शिवा also kept track, regular watching the news and reading up on current affairs. मग त्यानं काय सुरू केलं बघा, कधी पण कुठली पण एक्झाम द्यायची असेल किंवा आता सुद्धा तुम्ही दररोज पेपर वाचत जावा, करंट मध्ये राहा. करंट अफेअर्स तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये काय घडत आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. काय नाही जाणं तुम्हाला, म्हणजे गव्हर्नमेंटची पदं निघतात भरपूर, त्याच्यामध्ये सुद्धा हे विचारलं जाते करंट अफेअर. तुम्हाला आताच म्हणजे तुम्ही आता पहिल्या डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला आहात, तुमची डिग्री होईपर्यंत मिनिमम 5-6 वर्ष जातील सगळं. तर तुम्हाला ह्या 5-6 वर्षातली करंट अफेअर जर तुम्ही रोज वाचत गेला, जास्त काही लोड नसतोय, ते लक्षात राहत जाते. आणि तुम्ही एकदम जर प्रिपरेशन करायची म्हटली 1-2 वर्ष, तर त्याला खूप वेळ लागतोय. पण जर तुम्ही रोजच करत गेला थोडं तर तुमचा खूप मोठा अभ्यास एकदमच होऊन जातोय. पेपर वाचायची सवय ठेवा. शिवा also kept track regularly watching the news. टीव्हीचे न्यूज वाचा, थोडे पेपर वाचा, काय प्रॉब्लेम आहे. इंग्लिश चांगलं येण्यासाठी इंग्लिश न्यूज पेपर वाचा, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे, टाइम एक्सप्रेस, कुठला असते, इंडियन एक्सप्रेस, असे पेपर वाचत जावा, इंग्लिश चांगलं बोलू शकाल तुम्ही. शिवा also kept track regularly watching the news and reading up on current affair वगैरे तो हे करायचा, वाचायचा, न्यूज ऐकायचा. ही फायनली मिड. आणि त्याच्यामुळेच त्यानं बघा काय काय केलं, नोट्स घेतल्या घरी, नंतर पहिले क्वेश्चन पेपर घेतले, पहिल्या सॅट म्हणजे त्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर घेतले, नंतर करंट अफेअर्स तरी हे केलं, ग्रुप डिस्कशन केलं कृष्णा बरोबर. हे एवढे सगळे प्रयत्न कधी काम करत तरी पण तो न्यूज पेपर विकतच होता. सगळं काम बघून तो एवढं करायचा. फायनली मेड इट, गेटिंग ऑफर्स फ्रॉम 6 IIMs. बघा म्हणजे 6 IIMs इन्स्टिट्यूट कडून त्याला काय भेटलं, खूप चांगल्या ऑफर्स भेटल्या. टेकिंग अ स्टुडंट लोन, शिवा जॉईन्ड IIM कलकत्ता. मग त्यानं 6 ठिकाणापैकी एक ठिकाण निवडलं. कोणतं निवडलं? IIM कलकत्ता. आणि कधी? 2013 मध्ये. त्याला म्हणजे सगळ्या म्हणजे ह्या 6 कॉलेज कडून सिलेक्ट केलं गेलं की तुम्ही येऊ शकता, आमच्याकडे ऍडमिशन घेऊ शकता, तुम्ही क्वालिफाय आहात. मग त्यानं कुठे ऍडमिशन घेतलं? कलकत्त्यामध्ये, IIM कलकत्ता. मग आणि त्याच्यासाठी काय केलं, त्यानं लोन काढलं शिक्षणासाठी, इथून पुढच्या शिक्षणासाठी त्यानं लोन काढलं, त्याला लोन भेटलं. पण बाय द टाइम ही लेफ्ट फॉर कोलकाता. मग त्याच्यामुळे त्यावेळेस तो कोलकात्याला गेला, हँडलिंग द न्यूज पेपर. मग तो त्याचा व्यवसाय जो होता न्यूज पेपर विकायचा, तो त्यानं कोणाला दिला, हँडओव्हर कोणाकडे केला, त्याच्या वडिलांकडे केला. आणि जे त्यानं क्लायंट बनवले होते त्या क्लायंटला पण त्याने दिला. आणि त्याचे क्लायंट, त्याचा उत्पन्न 10 पटीने वाढलं. 50 होते तर ते 500 झाले. बघा इथूनच त्याची प्रगती सुरू झाली सगळी. नंतर मार्च 2015 विषयी सांगतात ते. इंडियन स्पार्सली फर्निश्ड 2-room हाऊस इन
बनसावाडी बेंगलुरू. बनसावाडी बेंगलुरू मध्ये त्यानं राहत होता 2 रूमच्या घरामध्ये बेंगळुरूमध्ये शिक्षण करताना. शिवा कुमार having just graduated from IIM Kolkata and back after the convocation is telling his parents. मग ज्यावेळेस त्यानं त्याची डिग्री पूर्ण केली कलकत्त्यामध्ये आणि मग दीक्षा समारंभ असतो बघा, डिग्री द्यायचा समारंभ असतो माहिती का तुम्हाला? तुम्ही 3 इडियट्स वगैरे पिक्चर पाहिलाय का? येस मॅम. मग शेवटी तो समारंभ असतो ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर. ते डिग्री देण्याचा एक शेवटी नाही का ते तसले कोट वगैरे घालून जातात. ब्लॅक कोट. हा, आणि वरती तसली टोपी असते. मग त्या समारंभानंतर त्यानं त्याच्या वडिलांना फोन केला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं, वडिलांना काय सांगितलं की त्याला जॉबची ऑफर आली आहे आणि त्या जॉबच्या ऑफर मध्ये त्याला पगार किती भेटली त्याच्या वडिलांनी विचारलं. तर त्यांनी सांगितलं की 6 आकड्याची पगार आहे. 6 आकडे म्हणजे किती? इन लॅक्स. 10 लाख. लाखामध्ये पगार आहे. 6 आकड्याची पगार आहे. मग आकडा त्यांनी सांगितला नाही, फक्त त्याच्या वडिलांना, म्हणजे त्याला माहित नसेल त्याच्या वडिलांना की म्हणजे किती काय, फक्त मग ते अंकामध्ये सांगितले की मला एवढ्या अंकामध्ये पगार मिळेल, तिथं राहायला घर मिळेल, असं त्याने सांगितलं. ही इज टेलिंग हिज पॅरेंट्स अँड सिस्टर्स अबाउट द जॉब ऑफर्स ही हॅज जस्ट गॉट इन अँड ई-कॉमर्स कंपनी. त्याला कुठल्या कंपनीमध्ये ती जॉब भेटली? IIM म्हणजे हे झाल्यानंतर, डिग्री झाल्यानंतर ई-कॉमर्स या कंपनीमध्ये त्याला खूप चांगली जॉब भेटली. आय एम जॉईनिंग ऍज अ डेप्युटी कंट्री मॅनेजर इन श्रीलंका. श्रीलंकामध्ये त्याला कंट्री मॅनेजर म्हणून पोस्ट मिळाली ई-कॉमर्स कंपनी मधली. ही टेल्स हिज पॅरेंट्स अँड सिस्टर आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग. आणि 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर आय विल हीड माझा आवाज येतोय का? येस मॅम. स्क्रीन का गेली आज? नेटवर्कचं असं तसंच आहे. ठीक आहे, मी बघून सांगते. स्क्रीन शेअर करायला गेले की ते हे होते, निघून जाते स्क्रीन. थोडंच राहिले. मग त्याला काय झालं, ई-कॉमर्स कंपनीमध्ये जॉब लागली आणि त्याला श्रीलंकेचा एक कंट्री मॅनेजर म्हणून त्याची नियुक्ती झाली. आणि 3 महिन्याची ट्रेनिंग त्याला करावी लागणार होती आणि 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर तो गावाकडे गेला. He tells his parents and sisters after 3 months of training, I will head its Sri Lanka operation. They are providing accommodation too. आणि मग काय काय त्यांनी प्रोव्हाइड करतात? Ask his father, what's the salary? त्याच्या वडिलांनी विचारले की सॅलरी काय असेल किंवा काय सॅलरी आहे. तर ask his mother also. The 6-figure pay is something they find hard to digest. मग त्यांनी फक्त आपल्याला 6 अंकी फिगर जे आहे ते देणार आहेत. मग त्यांनी काय आकडा सांगितलं नाही, म्हणजे लाखांमध्ये त्याची पगार असते महिन्याला. वेन आर यू लिव्हिंग? मग तू कधी येत आहे? वेन अ ड्रीम कम्स ट्रू. असं म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन त्याच्या वडिलांनी, आईनी आणि बहिणीने विचारायला सुरू केले, जे की न संपणारे होते. म्हणजे त्यांना खूप आनंद झाला की आपल्या मुलाला कुठेतरी तो सेट झाला, आता आपली परिस्थिती बदलली. असं खूप खूप काही काही ते प्रश्न विचारायला लागले आणि जे की न संपणारे होते. शिवा फील्स दिस इज अ ओनली बिगिनिंग. अल्डो ऍट 24 म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी त्याला एवढी मोठी जॉब भेटली इतक्या कष्टानंतर आणि इथे सुरुवात होती फक्त. त्याला आयुष्यामध्ये आता खूप काही काही करायचं होतं, खूप पुढे जायचं होतं आणि तो आता थांबणार नव्हता. वेन मोस्ट अदर्स आर जस्ट स्टार्टिंग आउट. आणि वयाच्या 24व्या वर्षी लोक जॉब सर्च करायला किंवा जॉबसाठी प्रिपरेशन करायला सुरू करतात. डिग्री मिळाल्यानंतर काही काही जण कॉम्पिटेटिव्ह क्लास वगैरे लावतात एक्झामचे. तर म्हणजे सुरुवात असते दुसऱ्यांची. तर त्या वयाच्या 24व्या वर्षी यानं खूप मोठं म्हणजे त्याला यश मिळालं होतं आणि ते आणखी ते वाढणारच होतं, थांबणार नव्हतं. ही ऑलरेडी हॅज 12 years ऑफ वर्क. आणि त्याला सुरुवातीपासून 12 वर्षाचा अनुभव होता. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून त्यानं काम करायला सुरुवात केली होती आणि आता त्याचं वय 24 होतं. म्हणजे त्याला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स होता काम करायचा. ही प्लॅन्स टू रिमेन अन एम्प्लॉई इन द कॉर्पोरेट वर्ल्ड इन द फ्युचर. मग त्यानं काय केलं, त्यानं प्लॅन केलं की काही वर्षच ह्याच्यामध्ये जॉब करायचा आणि ही जॉब सोडून द्यायची. कधी सोडून द्यायची? ज्यावेळेस त्याच्या घरचं म्हणजे त्यांच्यावरचं सगळं कर्ज फिटेल, त्याच्या घरची परिस्थिती सगळे सोयी सुविधांनी युक्त असेल, सगळं त्याला भेटेल, त्यावेळेस तो सोडून देणार. आणि ती जॉब सोडून देऊन त्यानं काय ठरवलं की आपला बिझनेस सुरू करायचा
आणि आपल्यासारखे जे गरीब विद्यार्थी आहेत असे गरीब विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवायचा आणि त्यांना आपण म्हणजे आर्थिक इकॉनॉमिकली मदत करायची, त्यांना ऍडवाइस द्यायचा. कुणासारखा? कृष्णा अंकल सारखा. आणि कृष्णा अंकलनी ज्या पटीने याला मदत केली त्याच्या कितीतरी जास्त पटीनं ह्याला विद्यार्थी घडवायचे हे त्यानं ठरवलं. शिवा सेज दॅट, शेवटी तो काय म्हणतो, आय वुड नॉट हॅव रिच्ड हिअर, आय वॉन्ट टू मल्टिप्लाय द ब्लेसिंग आय हॅव रिसिव्ड. म्हणजे त्याला जो आशीर्वाद भेटलाय, त्याला जे सहाय्य, त्याला जी मदत भेटली आहे ती त्याला कितीतरी पटींनी वाढवायची आहे. झालं, अशा पद्धतीनं हा चॅप्टर संपला. मग याच्यातून तुम्हाला काय कळलं आता ते उद्या पाहूयात. आपण घेऊया आता प्रेझेंटी. समजलं काय चॅप्टर मध्ये काय होतं? सर्वांना लक्षात आलं का? Yes, ma'am. काही नाही, ते शिवाचं स्ट्रगल, कसं स्ट्रगल केलं. आणि ही रिअल कहाणी आहे बरं का, तुम्ही कुठं पण याच्यावरती सर्च करा. रिअल कहाणी आहे, सत्यात घडलेली आहे. आणि खरंच असे व्यक्ती असतात हार्ड वर्क करणाऱ्या पण आणि सपोर्ट करणाऱ्या पण. त्या एक पिक्चर पाहिलं का तुम्ही, तो कोणाचा, सलमान खानचा बघा, ते एकाला मदत केली की त्यानं थँक्यू नाही म्हणायचं, त्यानं 3 लोकांना मदत करायची. जय हो. जय हो जय हो. सेम जय हो. तसंच म्हणजे फक्त काय तर आपल्याला जर कोणी उपकार केले आपल्यावर, तर ते उपकार कसे त्याचे फेडायचे, तर त्याच्यापेक्षा जास्त सत्कार्य करायचं, खूप चांगलं म्हणजे दुसऱ्यांना मदत करायची. आणि हे लेसन पण तसाच आहे. त्या शिवाने असंच ठरवलं की मला जेवढी ह्यांनी मदत केली त्याच्या कितीतरी पट जास्त मदत मी बाकीच्या विद्यार्थ्यांना करणार आणि त्यांना पण, त्या विद्यार्थ्यांना पण दुसऱ्याला मदत करायला लागणार. असा एंड केला ह्यांनी चॅप्टरचा. ठीक आहे. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 2. Present, ma'am. रोल नंबर 3. प्रेझेंट मॅम. 4. रोल नंबर 4. देवेंद्र शिंदे. हे असे असतात काय. रोल नंबर 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. रोल नंबर 7. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 8. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 9. राहुल. रोल नंबर 10. रोल नंबर 10. Absent. Roll number 11. Present. 12. Present. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. 16. Absent. Roll number 17. Roll number 17. Absent. 16 absent. 17 absent. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Roll number 20. Absent. 21. 21. Absent. 22. 21. Okay. 21 present. 22 present. 23. Present, ma'am. 24. Present, ma'am. 25. Present. Ma'am, 16 present. हाँ 26. 16 present आहे. Okay. 26. Present, ma'am. 27. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. 29. Absent. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. 32. Absent. 33. प्रेझेंट. 34. Present. 34. 35. Present. 36. Present. 37. Ma'am. 38. 38. Absent. 39. प्रेझेंट मॅडम. 40. Present, ma'am. 41. 41. Jairaj. 42. प्रेझेंट मॅम. Present, ma'am. 43. प्रेझेंट मॅम. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50.
Present, ma'am. 51, प्रेझेंट 52, Present. 53, 53, absent. 54, 54 पण absent. 55, Present, ma'am. 56, 55, 55, 55, 55, roll number 55. Absent, okay. 56, Ma'am, left होते. हा. 57 ज्यांचं झालं त्यांनी होऊ शकता. 57, 57 प्रेझेंट okay. 58, Present, ma'am. 59, Present. 60, 60, absent. 61, 61, 62, प्रेझेंट 63, Present. 64, 64, absent. 65, Present, ma'am. okay. 65. आणि 65 पण प्रेझेंट. प्रथमेश बागल 55 आहात का? क्रिकेट खेळतायत, ओके. absentee मांडली जाईल त्यांची. त्यांनी क्रिकेट खेळत होते, डिस्टर्ब करत होते आणि अनाऊन्स केल्यानंतर रिप्लाय पण दिला नाही त्यांनी. याचा अर्थ ते क्रिकेट खेळत होते. त्यांना सांगा त्यांची absent. ओके, ठीक आहे. रोल नंबर 10, रोल नंबर 17, रोल नंबर 20, रोल नंबर 29, 32, 31. किती? 17 आवाज येत नव्हता मॅडम तुमचा. ओके, ठीक आहे. 17, 29 मॅडम 23 23 प्रेझेंट आहे. सांगू का? रोल नंबर 10, रोल नंबर 20 प्रेझेंट आहे का? 20 present. बर. रोल नंबर 10, 32, 38, 53, 54, 60, 61 absent आहे. बाकी प्रेझेंट आहेत. लेफ्ट होऊ शकता ज्यांचं झालं त्यांनी. मॅम, आपल्या विषयाला प्रोजेक्ट असतात का? हो, आहेत की. तेव्हा मी ते सांगत होते. सुरुवातीच्या लेक्चर स्टार्टिंगला मी प्रोजेक्ट विषयीच माहिती दिली आहे. मायक्रो प्रोजेक्ट आहे. सेम तुमचे काल जे ग्रुप बनवले आहेत त्या ग्रुपला, प्रत्येक ग्रुपला एक एक सेपरेट प्रोजेक्ट दिला जाईल. तो तुम्ही आता 2-3 दिवसात कम्प्लीट करायचा आहे. ओके मॅम. ठीक आहे. यू मे लेफ्ट नाव.